नाराज छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार. परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर भुजबळ आपली भूमिका मांडतील. राज्यात सरकारला 237 आमदारांचं बहुमत, त्यामुळे हा आमदार रुसलाय तो त्याची समजूत काढा, असं काही करावं लागणार नाहीये. भुजबळांची नाराजी असतानाच अजितदादांचं हे सूचक विधान. अजितदादा भुजबळांवर नाराज आहेत या बातम्या बिनबुडाच्या आहेत. आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य तर अजित पवारांनी केलेलं वक्तव्य कार्यकर्त्यांना उद्देशून असल्याची प्रतिक्रिया. छगन भुजबळ नाराज नाही तसं वाटतंय. 2-4 दिवसात भुजबळ महायुतीमध्ये पुन्हा कार्यरत होतील, संजय शिरसाट यांचा विश्वास. छगन भुजबळांची नाराजी हा एक गेम प्लॅन तर नाही ना, अंजली दमानी यांचा सवाल. तर नाराज झाल्याचं दाखवून भुजबळ भाजपात प्रवेश करतील, अंजली दमानी यांचा मोठा दावा. जयंत पाटलांमध्ये सरकार विरोधामध्ये लढायची धमक आहे का? सांगलीमधील कार्यक्रमात गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका. सरकारनं मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेमधील तरुणांचा पगार द्यावा, सरकारनंच प्रश्न तात्काळ निकाली काढायला हवाय, रोहित पवारांचं हे ट्विट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील भाजप आमदारांचा आज नागपूरमध्ये नागरी सत्कार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते नागरी सत्कार होणार. महाराष्ट्रात भाजपाचे 1.5 कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आहे. भाजपाचे महामंत्री विजय चौधरींची प्रतिक्रिया. धुळ्यात 3.5 लाख सक्रिय सदस्य नोंदवणार असल्याची आमदार अनुप अग्रवाल यांची प्रतिक्रिया. उद्यापासून मातोश्रीवर ठाकरेगडाच्या बैठकांचं सत्र. उद्धव ठाकरे मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत मनपा निवडणुकीच्या तयारीचा विधानसभा न्याय आढावा घेतील.